हा एक लेख मला आज सुचला. तसं जुलैमध्येच हा मी लेख लिहिला आहे. आता ऑगस्ट चालू आहे. तर ह्या माझ्या लेखाला मी नाव दिले, त्यासाठी झाडे लावा. तर हा माझा लेख. आता हा गेला गेला म्हणून ऐकले होते, ते बरे वाटले. पण पुन्हा आला म्हणे. तोच हो आपला बिबट्या. नंदुरबार जिल्हा, तिथे शहादा शहराच्या परिसरात, तिथे पुन्हा बिबट्या दिसला. काही दिवसापूर्वी तर इथे बीड जिल्ह्यामध्ये देखील दिसला म्हणतात हा बिबट्या. म्हणजे याचा अर्थ अजूनही बिबटे आहेतच, गेले नाहीत. मागे जसं कोरोना येऊन गेला, त्यांनी 3-4 वर्ष सगळ्या जगात मुक्काम केला होता. आता हा बिबट्या किती काळ राहतो कोणास ठाऊक. आता बऱ्याच जणांचे असे मत आहे की प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे बिबट्यांचा निवाराच गेला आणि त्यांना अनिच्छेने गावामध्ये शहरामध्ये प्रवेश करावा लागला. हे कारण अगदी योग्य वाटते. कारण घनदाट झाडी म्हणजे बिबट्यांना थंडगार हवेचे ठिकाण आहे. आपण माणसं जसं गरमी होऊ लागली की घरामध्ये AC लावून बसतो. किती मस्त गार वाटतं आपल्याला. तसे हे विशाल वृक्ष आणि त्या सर्वांमध्ये हे अरण्य म्हणजे बिबट्यांसाठी मोठी AC रूमच आहे. भली मोठी AC रूम ते जंगल म्हणजे. लांबलचक आणि भली मोठी ओपन फॉरेस्ट रूम. हो ना. आपल्याकडे लाईट गेला की AC बंद पडतो. पण इकडे जंगलात बघा, लाईट जाण्याचा कधी प्रश्नच येत नाही. 12 महिने 24 तास फुकटची थंडगार हवा, सतत नैसर्गिक AC चालू. पुन्हा या ACचा आणखी एक फायदा असा की त्याचे कधी बिलच येत नाही. बिबट्यांना या ACचे बिल भरा म्हणून कधी MSEBची नोटीस आली नाही आणि येतही नाही. म्हणून झाडे लावा, म्हणजे पुन्हा बिबटे दिसणार नाहीत. ते सांगण्यासाठीच हा लेख.